नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 8th चॅप्टर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 38 ज्या अंतर्गत इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्यावरील आधारित उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते अभ्यास केलाय. त्याच्या पुढची कन्सेप्ट इनव्हर्स प्रपोर्शन थोडंसं समजावून घेऊया. यासाठी इथे 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. फर्स्ट एक्झाम्पल कसं आहे, each student paid 60 rupees for the expenses as there were 45 students. Rupees were collected. Had there been 50 students, rupees would have been collected. पर स्टुडंट कडून 60 रुपीज ऍज अ एक्सपेन्शन म्हणजेच खर्च म्हणून जमा केलेले आहेत. पर स्टुडंट कडून 60 रुपीज कलेक्ट केलेले आहेत. तर 45 स्टुडंट्स असतील तर किती रुपीज कलेक्ट झाले असतील, किंवा 50 स्टुडंट्स असतील तर किती रुपीज कलेक्ट झाले असतील. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो, पर स्टुडंट 60 आहे याचाच अर्थ 60 इंटू जर आपण 45 हे मल्टिप्लिकेशन केलं, हा 0 आहे असा. 6 5 30 कॅरी ऑन 3, 6 4 24 plus 3, that is means 27, that is means rupees 2700 were collected. म्हणजे 45 विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडून एवढी अमाउंट कलेक्ट होईल. Had there been 50 students, जर 50 विद्यार्थी असतील तर 60 into 50 आपण करणार, हे 20 आहे असे लिहूया. 6 5 30, याचाच अर्थ 3000 rupees will be collected. म्हणजे 45 विद्यार्थी असताना 2700 आणि 50 स्टुडंट असताना 3000 रुपीज कलेक्ट होतील. एकामी जागा आपण थोड्या वेळाने विचार करूया. पुढचं एक्झाम्पल कसं आहे पहा. द स्वीट शॉप नियर द स्कूल गेव 90 लड्डूज फॉर द पिकनिक. स्वीट शॉप नियर द स्कूल गेव 90 लड्डूज फॉर द पिकनिक. इफ 45 स्टुडंट्स गो फॉर द पिकनिक, each will get dot laddus, and if 30 students go for the picnic, each will get dot laddus. 90 लड्डू जे आहेत ते स्वीट शॉप मधून काय झालेले आहेत, मुलांना दिलेले आहेत. टोटल लड्डूज आहेत ते 90 लड्डूज आहेत. जर 45 स्टुडंट जर पिकनिकला गेले असतील तर प्रत्येकाला किती लड्डू मिळतील, याचाच अर्थ 90 डिवायडेड बाय जर आपण 45 केला तर each स्टुडंट गेट 2 लड्डूज असं आपण म्हणू शकतो. आणि जर 30 स्टुडंट्स गेले तर लड्डू तेवढेच आहेत. 90 अपॉन जर 30 कॅल्क्युलेट केला तर आपण म्हणू शकतो each स्टुडंट गेट 3 लड्डूज. आता ह्या 2 एक्झाम्पल मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल पहा, इथं स्टुडंट ज्यावेळी इन्क्रीज झाले त्यावेळी त्यांची कलेक्शन म्हणजे जी अमाऊंट आहे ती सुद्धा इन्क्रीज झाली. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज झाल्याबरोबर दुसरी क्वांटिटी पण इन्क्रीज झाली. अशा पद्धतीची उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. म्हणजे हे जे आहे ज्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. इथं म्हटलेलं आहे, द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द मनी कलेक्टेड आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाली की दुसरी क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते, तेव्हा अशा प्रपोर्शनला आपण डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. मात्र सेकंड एक्झाम्पल मध्ये काय झाले पहा, स्टुडंट्स जेव्हा डिक्रीज झाले त्यावेळी लड्डूज इन्क्रीज झाले. म्हणजे एक क्वांटिटी डिक्रीज झाली की त्याच्याशी रिलेटेड असणारी क्वांटिटी इन्क्रीज होते, किंवा एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर त्याच्याशी रिलेटेड असणारी क्वांटिटी डिक्रीज होते. म्हणजे हा इनव्हर्स प्रकार येतो. म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द लड्डूज इच वन गेट आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजेच जेव्हा अशा 2 क्वांटिटी वेगवेगळ्या पद्धतीने असतात, म्हणजे पहिली क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर दुसरी डिक्रीज होते, किंवा पहिली डिक्रीज झाली तर दुसरी इन्क्रीज होते, अशा पद्धतीची जी उदाहरणं असतात त्याला इनव्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. त्यापर्यंत भाग लक्षात आलाय का पहा. जर दोन्ही क्वांटिटी सेम प्रपोर्शन मध्ये असतील म्हणजे त्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. मात्र इथे यांचं प्रपोर्शन सेम येत नाही. आपण यापूर्वीच्या भागामध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे पहा, थोडंसं मी इथे पुन्हा लिहून घेतोय. त्यावेळी डायरेक्ट प्रपोर्शन असतं त्यावेळी त्यांचा रेशो सेम येतो. म्हणजे हा 45 स्टुडंट आणि 50 स्टुडंट यांचा जो रेशो असणार आहे तो त्यांच्या अमाऊंटचा रेशो असतो. म्हणजे 2700 आणि 3000 हे दोन्ही रेशो सेम येतात. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले, पण एकदा चेक करूया. 5 9 45, 5 10 50, म्हणजे हा रेशो 9:10 आला. इथे हे 0 कॅन्सल होतील. 3
9 जार 27, 3 10 जार 30 म्हणजे हे रेशो कॉन्स्टंट होतात. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये रेशो इक्वल असतात. तसं जर आपण इथं चेक केलं 45 आणि 30 चा रेशो घेतला आणि 2 आणि 3 चा रेशो घेतला तर हा रेशो वेगळा येतोय. 15 2 जार 15 3 जार हा वेगळा आला. त्याचा इन्व्हर्स आला असं नाहीये, वेगवेगळा येऊ शकतो. मग इथं रेशो न सारखा येता इथं पुन्हा ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे यांचा प्रोडक्ट सेम येतोय. 45 इंटू 2 मीन्स 90 होतो. 30 इंटू 3 मीन्स 90 होतात. म्हणजे इथं रेशो सारखा न करता त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो सारखा होतो. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं पहा, परीक्षेसाठी लक्षात ठेवत असताना जर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर रेशो कॉन्स्टंट असतो आणि जर इन्व्हर्स प्रपोर्शन असेल तर त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट म्हणजे सेम असतो असं आपण म्हणू शकतो. मग याचा वापर प्रत्यक्ष उदाहरणामध्ये कसा करायचा ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. Mohanrao took 10 days to finish a book, reading 40 pages every day. How many pages must he read in a day to finish it in 8 days? पर डे जर 40 पेजेस रीड केले असतील तर ते एक जे बुक आहे ते 10 डेज मध्ये रीड करून फिनिश होतं. जर त्यांना ते 8 डेज मध्ये फिनिश करायचं असेल तर पर डेला किती पेजेस रीड करावे लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच आम्हाला नंबर ऑफ डेज ही फर्स्ट क्वांटिटी आहे आणि नंबर ऑफ पेजेस ही सेकंड क्वांटिटी आहे हे आपल्याला सुरुवातीला कळायला हवं. आपण आपल्या सोयीसाठी असा एक टेबल तयार करून घ्यायचा. इथं आपण लिहूया याचे नंबर ऑफ डेज आहेत, नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ पेजेस. सपोज नंबर ऑफ डेज 10 त्यावेळी नंबर ऑफ पेजेस 40 आहेत. पर डे 40 पेजेस रीड केल्यामुळे 10 डेज मध्ये ते रीड करून होत आहे. तर 8 डेज मध्ये कंप्लीट करायचं असेल तर किती पेजेस रीड करावी लागतील आपण असं कन्सिडर करूया. एक्स पेजेस रीड करावी लागतील. त्यासाठी सुरुवातीला ते एक स्टेटमेंट दिलं तरी चालेल. लेट पर डे ही विल रीड एक्स पेजेस. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला कमी दिवसात ते पुस्तक संपवायचं आहे याचा अर्थ पानांची संख्या वाढवायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी जर डिक्रीज होत असेल आणि सेकंड इन्क्रीज होत असेल तर अशा क्वांटिटीमध्ये आपण इन्व्हर्स प्रपोर्शन आहे असं म्हणतो. याचाच अर्थ हे जे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये इथं आपण लिहूया हिअर नंबर ऑफ डेज and number of pages are in inverse proportion. जर पहिली क्वांटिटी इन्क्रीज झाल्याबरोबर दुसरी सुद्धा इन्क्रीज होत असेल तर तेव्हा आपण डायरेक्ट करतो. परंतु एक इन्क्रीज होते दुसरी डिक्रीज होते किंवा पहिली डिक्रीज झाल्यानंतर दुसरी इन्क्रीज होते अशा वेळी तिथे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे असं म्हणतो. जेव्हा आपण इन्व्हर्स प्रपोर्शन आहे असं सांगतो त्यावेळी त्यांचा प्रोडक्ट सेम असतो. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर यांचा रेशो सेम येतो. म्हणजे 10/40 अँड 8/x त्यांचा रेशो सेम येतो. जर इन्व्हर्स प्रपोर्शन असेल तर यांचा प्रोडक्ट सेम दाखवायचा. म्हणजे प्रोडक्ट सेम दाखवत असताना यातला आणि यातला एक घ्यायचा. म्हणजे 10 इंटू 40 अँड 8 इंटू एक्स हा प्रोडक्ट आपण सेम दाखवायला पाहिजे. दॅरफॉर आपल्याला इथे म्हणूया 10 इंटू 40 विच इज इक्वल टू 8 इंटू एक्स. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं असेल तर 8 जे आहे ते लेफ्ट साइडला घेऊया. दॅट इज मीन्स 10 इंटू 40 अपॉन 8 विच इज इक्वल टू एक्स. दॅट इज मीन्स 8 1 जार 8 8 5 जार 40. त्यामुळे इथं आपल्याला 10 इंटू 5 इज इक्वल टू एक्स असं मिळेल. दॅट इज मीन्स 50 इज इक्वल टू एक्स. सो वी से दॅट एक्स इज इक्वल टू 50. म्हणजे जर ते 8 दिवसामध्ये पुस्तक वाचून संपवायचं असेल तर पर डेला 50 पेजेस रीड करायला हवी. दॅट इज मीन्स मोहनराव रीड 50 pages in a day or per day to finish it in 8 days. म्हणजे त्यांना 8 दिवसामध्ये जर पुस्तक वाचून संपवायचं असेल तर पर डेला त्यांनी 50 पेजेस रीड करायला पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. सेम पॅटर्न वरचा नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. The stock of grain in the government warehouse lasts 30 days for 4,000 people. How many days will it last for 6,000 people? तर 4,000 लोक असतील तर त्यांना जो अन्नधान्याचा साठा आहे तो 30 दिवस पुरेल इतका आहे.
मग 6,000 लोक असतील तर किती दिवस पुरेल? याचाच अर्थ नंबर ऑफ डेज ही फर्स्ट क्वांटिटी झाली आणि नंबर ऑफ पीपल ही सेकंड क्वांटिटी झाली. तर हे लक्षात येत असेल तर आपण असं लिहू शकतोय 30 डेज जातो किती लोकांना? 4,000 लोकांना जातो. मग 6,000 लोकांना तो किती दिवस जाईल? सपोज तो एक्स दिवस जाईल. म्हणजे हे 30 असतील, एक्स असतील, हे नंबर ऑफ डेज आहेत. तर या क्वांटिटीचे इथं आपण लिहू शकतो नंबर ऑफ डेज. हे 4,000, 6,000 हे पीपल आहेत. त्यामुळे इथं पीपल किंवा नंबर ऑफ पीपल असंही आपण म्हणू शकतो. जर आपल्याला जास्त लोक असतील तर साहजिकच आहे ते कमी दिवस जाणार. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल जे आहे ते इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. एक क्वांटिटी इन्क्रीज झाल्याबरोबर जर दुसरी डिक्रीज होत असेल तर अशा क्वांटिटी ज्या असतात त्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतात. त्यामुळे आपण इथे लिहायला हवं हिअर द नंबर ऑफ डेज and the number of people are in inverse proportion. जर इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतील तर साहजिकच आहे यांचा प्रोडक्ट सेम असतो. प्रोडक्ट म्हणजे 30 इंटू 4,000 यांचा जो प्रोडक्ट असेल तोच प्रोडक्ट एक्स इंटू 6,000 एवढा असणार आहे. म्हणजेच आम्हाला जर एक्स फाइंड आउट करायचं असेल तर 6,000 जे आहे ते लेफ्ट साइडला घेऊया म्हणजे डिवाइड होईल 30 इंटू 4,000 डिवायडेड बाय 6,000 विच इज इक्वल टू एक्स. म्हणजे हे 3030 कॅन्सल होईल. 2 3s are 6, 2 2s are 4, 3 1s are 3 10s are. याचाच अर्थ इथे रिमेनिंग पार्ट राहिला 10 into 2 which is equal to x. That means 20 is equal to x. So we say that x is equal to 20. म्हणजेच काय जर 4,000 लोक असतील तर 30 दिवस जे धान्य पुरतं ते जर 6,000 लोक असतील तर फक्त 20 दिवस पुरेल असं आपण सांगू शकतो. दॅट इज मीन्स therefore 20 days will इट म्हणा किंवा तो स्टॉक ऑफ ग्रेन म्हणा विल दी स्टॉक ऑफ ग्रेन विल लास्ट. विल ऑलरेडी म्हटलेला आहे. ग्रेन लास्ट फॉर 6,000 पीपल. म्हणजे जर 6,000 लोक असतील तर त्यांना तो जो अन्नधान्याचा साठा असेल तो फक्त 20 दिवस पुरेल असं सांगू शकतो. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट लक्षात येते का पहा. तुम्हाला दिलेल्या क्वांटिटी सुरुवातीला इथे लिहून घ्या. फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होताना दुसरी सुद्धा इन्क्रीज होत असेल तर अशा ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन असतं. त्यावेळी प्रोडक्ट सेम न दाखवता रेशो सेम दाखवा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळी उदाहरणं पाहिलेली आहेत. मात्र एक क्वांटिटी इन्क्रीज होत असताना त्याच्याशी रिलेटेड असणारी क्वांटिटी जर डिक्रीज होत असेल तर तो इनव्हर्स प्रपोर्शनचा टाइप आहे. त्यावेळी त्यांच्यामध्ये रेशो सारखा न दाखवता प्रोडक्ट सेम दाखवा. म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे आन्सर मिळेल. थोडासा वेगळा क्वेश्चन कसा आहे पहा. 5 workers take 12 days to weed a field. How many days would 6 workers take? How many would 15 take? क्वेश्चन फक्त वाढवलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट पुन्हा एकदा लक्षात घ्या. 5 workers take 12 days to weed a field. एक फील्ड आहे ते वीड करायचं म्हणजे त्याची मशागत करायची, नांगरणी करायची आहे. त्यासाठी 5 वर्कर्स असतील तर 12 डेज लागतात असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ नंबर ऑफ वर्कर्स ही फर्स्ट क्वांटिटी झाली आणि नंबर ऑफ डेज ही सेकंड क्वांटिटी आहे. आपण इथे लिहूया नंबर ऑफ वर्कर्स किंवा फक्त वर्कर्स लिहिलं तरी चालेल आणि त्यासाठी आवश्यक असणारे नंबर ऑफ डेज ही सेकंड क्वांटिटी झाली. जर 5 वर्कर्स असतील तर 12 डेज लागतात असं फर्स्ट स्टेटमेंट सांगतात. सेकंड काय पहा. हाऊ मेनी डेज विल 6 वर्कर्स टेक. म्हणजे वर्कर्स जर 6 असतील तर किती डेज लागतील? सपोज एक्स डेज लागतील. हे त्याच्या पुढचा टप्पा असं विचारलेला आहे. हाऊ मेनी वुड 15 टेक. याचा अर्थ 15 वर्कर्स टेक. म्हणजे 15 वर्कर्स असतील तर किती डेज लागतील? इथं एक्स लेटर कन्सिडर केलेला आहे. इथं आपण वाय कन्सिडर करूया. आता नंबर ऑफ वर्कर्स जर जास्त असतील तर कमी दिवसामध्ये संपणार आहे. म्हणजे जर वर्कर्स वाढले तर काम कमी दिवसात संपवणार. याचाच अर्थ हे इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच ह्या ज्या दोन क्वांटिटी आहेत त्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपल्याला म्हणायला हवं. त्यासाठी सुरुवातीला इथे स्टेटमेंट लिहितोय हिअर नंबर ऑफ वर्कर्स
and number of days are in inverse proportion. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण सांगून घेऊया सुरुवातीला. ह्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत याचाच अर्थ त्यांचा प्रोडक्ट सेम असतो. म्हणजे जेवढा प्रोडक्ट 5 × 12 आहे तेवढाच 5 × 6 तेवढाच 15 × y आहे. आपण तिघांची ऍट अ टाइम कंपॅरिझन नाही करू शकत. आपण टप्प्याटप्प्याने करायचे. त्यासाठी फर्स्ट स्टेप काय म्हणू शकतोय, जेवढा प्रोडक्ट 5 × 12 असेल तेवढाच प्रोडक्ट 6 × x असेल. म्हणजे एक्स फाइंड आउट करत असताना 6 जो आहे तो लेफ्ट साइडला घेऊया. 5 × 12/6 होईल विच इज इक्वल टू एक्स आहेच. 6 1s are 6 2s are, therefore 5 2s are 10. 10 is equal to x, therefore we say that x is equal to 10. हे फर्स्ट आन्सर मिळालं आपल्याला. म्हणजे आपण म्हणू शकतो की जर 6 वर्कर्स असतील तर त्यासाठी 10 डेज सफिशियंट आहेत किंवा रिक्वायर्ड आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे सेकंड जे आहे ते 15 वर्कर्स असताना किती दिवस लागतील. त्यासाठी सुद्धा पुन्हा यापैकी कुठे ते कंपॅरिझन करायला पाहिजे. सुरुवातीला या दोघांची कंपॅरिझन केली, आता आपण या दोघांची कंपॅरिझन करू शकतो. सिमिलरली आपण असं म्हणायचं आहे, नाव 5 × 12 दिलेला कॉलम विच इज इक्वल टू 15 × y इनव्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे यामध्ये प्रोडक्ट जो आहे जो मल्टिप्लिकेशन आहे ते सेम दाखवलं. पुन्हा सॉल्व्ह करत असताना 5 × 12 आहेच, मल्टिप्लाय आहे 15 राईट साइडला, तो लेफ्ट साइडला डिवाइड झाला विच इज इक्वल टू y होईल. 5 1s are 5 3s are, 3 1s are 3 4s are, that means 1 4s are 1, sorry 4, which is equal to y. So we say that y is equal to 4. त्याचा जर 15 वर्कर्स असतील तर 4 डेज मध्ये ते वर्क कंप्लीट होईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे स्टेटमेंट शेवटी आपण लिहायला हवी. सुरुवातीचं वाक्य होतं, हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक, देअरफॉर 6 वर्कर्स टेक 10 days and जर 15 वर्कर्स असतील तर त्यासाठी स्टेटमेंट लिहूया, 15 वर्कर्स टेक 4 days टू कंप्लीट द वर्क और टू बिल्ड अ फील्ड असं आपण पूर्ण वाक्यामध्ये सुद्धा लिहू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, या अगोदरचा प्रॅक्टिस सेट आणि हा प्रॅक्टिस सेट यातलं कोणतेही उदाहरण आलं आपण एकच कन्सेप्ट लक्षात घ्यायची. एक क्वांटिटी जर इन्क्रीज होत असताना दुसरी सुद्धा इन्क्रीज होत असेल तर डायरेक्ट प्रपोर्शन अथवा इनव्हर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर त्याचा रेशो सेम म्हणजे त्याचा भागाकार सारखा दाखवायचा, आणि इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्याचा प्रोडक्ट सेम म्हणजे त्याचा गुणाकार सारखा दाखवायचा. त्यावेळी तुम्हाला ते जे काही लेटर कन्सिडर केलेलं आहे त्याची व्हॅल्यू मिळते. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला लक्षात येतं. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्यावर आधारित असणारी उदाहरणं पाहिलेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.